आता 12 वाजले का देशाला महासत्ता बनवलं, चौथ्या क्रमांकावर देश आला. विनाशकाले विपरीत बुद्धी. ज्या लोकांना काही करता आलं नाही 70 वर्षात, मी सांगितलेले प्रश्न सुटू शकले नाही, ज्यांनी काही केलं नाही आणि ज्यांना काही त्याचा अज्ञान आहे, ते लोक असं बोलतात. आता त्याची तुम्ही सांगितलेलं एक नाव वड्डेटीकवार आणि आमच्या संजय काय काय नाव आहे त्यांचं, संजय राऊत, मला त्यांचं नावं येत नाही. ही फार मोठे माणसं आहेत, जागतिक पातळीवरची लोक आहेत ही. ह्यांना रोज बोलावं लागतं, मीडियामध्ये यावं लागतं आणि मोदीजींचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही बी त्यांची ब्रेकिंग न्यूज करत नाही, त्याच्यामुळे ते मोदीजींचं नाव घेतात. आपल्या आपल्या पात्रतेप्रमाणे बोलावं. आज फक्त विकासाची पत्रकार परिषद आहे, त्याच्यामुळं आपण त्यांच्या बाबतीतली वेगळी एखादी पत्रकार परिषद घेऊ. तुम्ही वेळ द्या, पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना बोलेल मी आणि प्रेसमध्ये त्यांच्याबद्दलचं बोलेल. एक शेवटचा प्रश्न आहे. आता सध्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. संजय शुभेच्छा देतो की आपण मोदीजींच्या योजनेची माहिती घेण्यासाठी मला पक्षानं इथं पत्रकार परिषद घ्यायला सांगितलं. ती माहिती देण्यासाठी मी आपल्याला बोलवलं. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. सगळ्यांनी स्नेहभोजन सोबत करायचं आहे. मी सुद्धा तुमच्या सोबत जेवण करणार आहे. धन्यवाद. मोदींनी 12 वर्षामध्ये इतकी सारे कामं केली, इतकी मोठी कामं केली, तर मग एक प्रेस कॉन्फरन्स का घेत नाहीत अशी टीका मग कोणाला घाबरतात अशी टीका संजय राऊत यांनी केली. एक पत्रकार परिषद का घेतली? हे बघा, एक प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक नेत्याची आपली आपली सिस्टम असते आणि भारतीय जनता पक्षाकडं हजारो कार्यकर्त्यांची टीम आहे. केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार काय काम करतं याची माहिती देण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला प्रेस घ्यायला सांगितलं. आज, उद्या आणि परवा 3 दिवस राज्यभरामध्ये अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा आहेत आणि सगळीकडे ह्या प्रेस आहेत. त्याच्यामुळं मोदीजींची एक सिस्टम आहे, मोदीजींची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे प्रेसला कुणी बोलावं त्याची सिस्टम वाटून दिलेली आहे आणि ते बोलतात. आणि मोदीजी प्रेसला बोलत नाहीत असं नाही, तर मोदीजी मन की बात मध्ये सगळ्यांना बोलतात आणि सगळ्या टीव्हीवर मन की बात किंवा मोदीजी जे बोलले ते सगळ्या मीडियामध्ये, सोशल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे किंवा सगळीकडे छापून येतं. पण मोदीजी काम अधिक करणे आणि कमी बोलणे, आणि म्हणून जागतिक पातळीवर, जगाच्या नकाशावर 100 देशामध्ये त्यांचा आज दबदबा निर्माण झालेला आहे. फक्त काम आणि काम. त्यांच्या आईचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर माझ्या समोर माझा देश आहे, माझ्या देशाचे प्रश्न आहेत आणि म्हणून मोदीजी अंत्यविधी झाली की लगेच दुसऱ्या दिवशी कामाला लागले. त्याच्यामुळं मोदीजींकडं, भारतीय जनता पक्षाकडं प्रेस घेणारे, बोलणारे खूप सारे लोक आहेत आणि त्याच्यामुळं आज दुसरी न्यूज आपल्याला करायची नाही. तुम्ही जे नाव घेतलं ते आजच्या दिवस तरी नाव घ्यायचं नाही. विजय वडेट्टीवार असं म्हणतात की 12 वर्षामध्ये देशाचे पेशंट होतं, 16-17 वर्षाची मुलगी होती, तिचं ऑपरेशन आहे. मला काय, तुम्ही जर 11ला आले तर मी 10ला येऊ. व्हॉट्सअप चेक करा माझ्या व्हॉट्सअपवरून. मी 12 वाजता आपल्याला प्रेसला यावं आणि सहदेवनं किंवा सुजितनं फोन केलेत तर 12चेच केलेत सगळ्यात.